ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे तन्वी किल्लेदारांच्या घरी येते तेव्हा तिला प्रतिमा बोलते की सायली किती चांगली मुलगी आहे आणि तू उगाच तिला त्रास देतेस। तेव्हा तन्वी बोलते की तिने काय केलं तुला माहिती आहे काय? तेव्हा तन्वी बोलते मी आता सांगणार आहे ते तुम्हाला कळलं सायली किती की जे तुम्हाला वाटते की सायली किती चांगली मुलगी आहे आणि मी सांगेन ते ऐकल्यावर तिने चक्क आमच्या रूममध्ये कॅमेरा लावला आणि आमचे या कॅमेऱ्याच्या फुटेजद्वारे आमचे प्रायव्हेट क्षण ती पाहायचा प्रयत्न करत होती आणि मला त्या घरात राहायचा इंटरेस्ट नाही। मी त्या घरात राहते फक्त अश्विनच्या प्रेमापोटी। अर्जुनने त्या गोष्टीचं समर्थन केलं आणि बोलते तुमच्याच मुलीने आम्हाला फसवलंय आणि मी तुम्हाला फ्रॉड वाटते काय? रविराज किल्लेदारांची मुलगी फ्रॉड असू शकते काय? रविराज बोलतात काय केलं मी बघतो काय ते। तेव्हा रविराज बोलतात कोण साक्ष देऊ शकतं का? बोलतात सगळे साक्ष देऊ शकतात, सगळ्यांनी पाहिलं ते। तेव्हा रविराज बोलतात अश्विनला आता कोर्टात घेऊन या, आपण त्याच्यावर डायरेक्ट केस टाकूया। तेव्हा रविराज बोलतात आपण आता सायलीला समन्स पाठवूया आणि मग नंतर काय ते करूया। तेव्हा प्रतिमा रविराजांना बोलते या गोष्टीची आपण शहानिशा करूया, मग नंतर काय ते करूया। पण रविराज काय करत तयार नाहीत। तेव्हा सायलीला इथे नोटीस पाठवली जाते आणि तिथेच तिची प्रिया असते आणि ती बोलते तू माझ्या रूममध्ये फोन ठेवून माझा व्हिडिओ बनवणार होतीस ना आणि आमच्या रूममध्ये कॅमेरा बसवलास ना, त्या कॅमेरा बसवल्याची ही शिक्षा आहे आणि ही तुला शिक्षा अशी मिळेल ना तुझे चांगले धाबे जाणतील। तेव्हा ही सायली नोटीस घेऊन अर्जुनकडे येते आणि अर्जुन बोलते ही कसली नोटीस? तेव्हा अर्जुन ही नोटीस वाचतो आणि त्याला समजतं की ही रविराजांनी नोटीस पाठवली आणि त्यांनी त्यात लिहिलं आहे की तुम्ही माझ्या मुलीची प्रायव्हसी भंग केली आहे आणि तुम्ही माझ्या मुलीच्या रूममध्ये कॅमेरा लावल्यामुळे सगळी कळमळ लागलेली आहेत। तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो प्रियाने आता चांगलेच तिकडे जाऊन कळ लावलेली आहे। रविराजांनी ही नोटीस पाठवली कारण की आपण त्यांच्या रूममध्ये कॅमेरा लावला आणि त्यांची प्रायव्हसी भंग केली आणि तिने असं केलं की तिने जाऊन कळ लावली आणि आता आपल्या रविराजांनी केस टाकली। आता ही पहिली केस सॉल्व्ह न होता ही आता दुसरी केस ती दामिनी पण नोटीस पाठवली असते आणि दुसऱ्या दिवशी केस लागलेली असते। तेव्हा अर्जुनला कळतं ह्या केसची कॉमन कडी आहे प्रियाच्या ह्या व्हिडिओमुळे सगळं झालं आहे आणि नक्की त्या व्हिडिओमध्ये हे सगळं झालंय म्हणजे या व्हिडिओमध्ये काहीतरी असेल आणि केसच्या संदर्भाबाबतीत पण हे सगळं असू शकतं आणि त्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ आहे तो आपण रिकव्हर केला तर आपण सायलीला निर्दोष करू शकतो। ते अर्जुन चेतनला सांगतो की प्रिया रविराजांकडे गेली आणि तिकडे कळ लावली। तिने सांगितलं की रूममध्ये त्यांच्यानी कॅमेरा लावून माझी प्रायव्हसी भंग केली। तेव्हा अर्जुन बोलतो त्या टायमाला चेतन नव्हता पण त्यांची प्रायव्हसी भंग करायचे कायच हे येत नाही। तेव्हा अर्जुन बोलतो त्यांची प्रायव्हसी भंग करण्यात काय येत नाही कारण की त्यावेळी अश्विन त्या रूममध्ये नव्हताच। तेव्हा चेतन बोलतो तो व्हिडिओ जर आपल्या हाती लागला तर? तेव्हा अर्जुन बोलतो तो प्रियाने डिलीट केलाय। तेव्हा चेतन बोलतो माझा एक माणूस आहे तो डिलीट केलेले व्हिडिओ सगळे रिकव्हर करू शकतो आणि प्रियाने जो व्हिडिओ केलाय त्यावरती काहीतरी त्यात नक्की आहे। तेव्हा चेतन बोलतो विनाशकालीन विपरीत बुद्धी। तेव्हा अर्जुन बोलतो त्याची विनाशकालीन विपरीत बुद्धी आहे मग त्यांनी रविराजांना जाऊन कंप्लीट केली आहे। अर्जुन बोलतो आता तो व्हिडिओ रिकव्हर झाला ना कोर्टामध्ये एकाच वेळेला। अर्जुन बोलतो त्याला लवकरच कॉल कर। तेव्हा चेतन त्या माणसाला कॉल करतो आणि चेतन बोलतो की या फोनमधील रिसेंटली 3-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ डिलीट झालाय तो रिकव्हर करायचा आहे। तेव्हा तो माणूस बोलतो हो रिकव्हर होऊ शकतो। तेव्हा अर्जुन बोलतो आजच्या आज हा व्हिडिओ रिकव्हर झाला पाहिजे। तेव्हा तो माणूस बोलतो हो आजच्या आज होईल, तुम्ही काळजी करू नका, तुमचा व्हिडिओ आजच्या आज रिकव्हर झाला म्हणजे झाला। इथे प्रतिमाला सायलीची चिंता वाटायला लागते आणि ती सायलीला फोन करते आणि ती बोलते तू तिच्या रूममध्ये का फोन ठेवलास आणि काय रेकॉर्ड केलास? तेव्हा सायली बोलते काही नाही, मला कळलं की प्रिया ही सगळ्यांना फसवते म्हणून तिच्या रूममध्ये मी कॅमेरा फिट केला। मी तिच्या रूममध्ये ठेवला मोबाईल पण माझी चूक झाली, मला असं करायचं नव्हतं। पण त्यावेळी अश्विन पण नव्हता म्हणून मी त्यांच्या रूममध्ये मोबाईल ठेवला पण मला कोणाची प्रायव्हसी भंग करायची नव्हती। तेव्हा प्रतिमा बोलते की प्रिया ही कशी वेडी आहे, तिने डायरेक्ट तुमच्यावर केस केली आहे। तेव्हा सायली बोलते मला अर्जुनवर विश्वास आहे, ते मला ह्याच्यातून बाहेर काढतील। तेव्हा प्रतिमा बोलते माझ्याकडनं तुला काय मदत लागली तर सांग, मी पण कोर्टात येईन। तेव्हा ते अर्जुनला डायरेक्ट कळतं की व्हिडिओ रिकव्हर झालाय। तेव्हा तो बोलतो डायरेक्ट माझ्या ईमेलवर मेल करा। त्यानंतर त्या माणसाला त्या मेलद्वारे तो व्हिडिओ पाठवल्यानंतर अर्जुन बोलतो लवकरात लवकर तो लॅपटॉपवर ओपन कर, बघूया आता त्या व्हिडिओमध्ये काय आहे। तो लॅपटॉपमध्ये तो व्हिडिओ पाहून अर्जुन चेतनला कळतं की आणि त्या फोनमध्ये प्रिया फोन करत असते महिपतला आणि महिपतला सांगते की मी तुमच्या मुलीने बाजूने खोटी साक्ष देते आणि दुसरं बोलत असते की मधुकर पाटीलनी माझ्या गळ्यात हे जर लॉकेट पाहिलं तर तुला कळेल की सायली ही खरी तन्वी आहे। मी सगळ्यांना मूर्ख बनवू शकते पण मधुकर पाटीलला मूर्ख बनवू शकत नाही म्हणून मी सायलीच्या कठोड्यात हे लॉकेट टाकते। समजायला नको की सायलीच खरी तन्वी आहे। दुसऱ्या दिवशी कोर्टात केस उभी राहते आणि रविराज तिथे येतात आणि ती आपल्या मुलीच्या
मुलीची केस लढण्यासाठी कोर्टात येतात. तेव्हा इथे रविराज सांगतात की माझ्या सायलीवर मला केस टाकायची, कारण त्यांनी माझ्या मुलीच्या रूममध्ये मोबाईल ठेवून माझ्या मुलीची प्रायव्हसी भंग केली आणि माझ्या मुलीच्या रूममध्ये त्यांना मोबाईल ठेवून काय रेकॉर्ड करायचं होतं. म्हणून मी सायलीवर मानहानीचा दावा करत आहे आणि सायलीला योग्य शिक्षा होऊन माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. तेव्हा अर्जुन प्रियाला रडत बोलवतो आणि बोलतो तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू, प्रिया का तन्वी? तेव्हा तन्वी बोलते तुम्ही काय पण नावाने हाक मारा, पण तुमच्या बायकोने जे पण काय घाणेरडे केलंय ते मला पटत नाही आणि ती घाणेरडे कर्तृत्व संपवून टाका. तेव्हा अर्जुन बोलतो मी ते सगळं संपवायलाच आलोय. तेव्हा अर्जुन जजना बोलतो मला 2 केस लढायचे आहेत, पण मी जे पण बोलेन ते तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल हेच मी ठरवतो. तेव्हा अर्जुन प्रियाला बोलतो माझ्या बायकोनी तुमच्या रूममध्ये मोबाईल ठेवला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केलं, पण त्यात तुम्हाला काय दिसलं? तेव्हा अर्जुन बोलतो त्यात काय आक्षेपार्ह होतं काय, तुम्ही कोर्टात सांगू शकता. तेव्हा प्रिया बोलते मी ते कोर्टात का सांगू, माझं पर्सनल आहे. अर्जुन बोलतो त्यात आक्षेपार्ह काहीच नव्हतं, कारण तुमचे मिस्टर अश्विनी बाहेर गेले होते आणि अश्विन ऑपरेशन निमित्त हॉस्पिटलमध्ये गेलं. मग त्यामध्ये 3-4 तास झाले त्याला. मग त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह काय होतं? तेव्हा प्रिया बोलते त्यात काही असू शकतं. मग अर्जुन बोलतो तो व्हिडिओ तुम्ही डिलीट का केला? तेव्हा प्रिया बोलते मी माझ्या प्रायव्हेट गोष्टी सगळ्या जगाला काय दाखवायला ठेवू? तेव्हा अर्जुन बोलतो क्रिमिनल गोष्टी असतात त्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो. तेव्हा प्रिया बोलते मी काय क्रिमिनल आहे? तेव्हा अर्जुन बोलतो जजना असं तंत्रज्ञान आहे की डिलीट गोष्टी पण फोनमधल्या रिकवर होऊ शकतात. तेव्हा अर्जुन बोलतो त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह काय असलं तर आम्ही तो रिकवर केला नसता, पण त्यामध्ये आक्षेपार्ह काहीच नव्हतं. आणि अर्जुन बोलतो आम्ही तो व्हिडिओ रिकवर केला. तेव्हा प्रिया हडबडते आणि गडबडते आणि तू बोलते तुम्ही तो व्हिडिओ रिकवर का केला? आणि अर्जुन बोलतो तो व्हिडिओ मी कोर्टात पूर्णपणे दाखवायची जजकडनं परवानगी घेत आहे. आणि नंतर तो व्हिडिओ पूर्ण कोर्टात दाखवला जातो आणि हे व्हिडिओ या केसच्या संदर्भात महत्वाचे पार्ट आहेत. आणि आता अर्जुन तो कोर्टामध्ये हा व्हिडिओ दाखवण्याची परवानगी घेतो. प्रिया बोलते की हा व्हिडिओ दाखवू नका, हा व्हिडिओ आक्षेपार्ह असू शकतो. तेव्हा अर्जुन बोलतो हा व्हिडिओ आक्षेपार्ह नाहीये आणि हा माझ्या बायकोच्या. तेव्हा अर्जुन बोलतो माझी बायको खोटारडी नाही, तुम्ही खोटारडे आहेत, हे सिद्ध करणारा हा व्हिडिओ आहे. तेव्हा कोर्टामध्ये पहिला व्हिडिओ दाखवला जातो. त्या व्हिडिओमध्ये प्रिया बोलते की हा लॉकेट माझा नाही आणि हा लॉकेट जर माझ्या गळ्यात मधुभाऊनी पाहिला तर त्यांना कळेल की सायली खरी तन्वी आहे आणि मी हे लॉकेट काउंट होते आणि मी तन्वी किल्लेदार नाही हे समजणार. पहिल्या पार्टमध्ये असतं की मी पंतला केलेला फोन त्या साक्षी शिकरे हिने फोन केलाय आणि हा प्रियाचा व्हिडिओ आल्यानंतर कोर्टात स्तब्ध होतं आणि प्रियाचं सगळं बोलणं त्यामध्ये सगळ्यांना ऐकलं जातं. तेव्हा अर्जुन बोलतो की हे सत्य काढण्यासाठी माझ्या बायकोने तिच्या रूममध्ये कॅमेरा ठेवला तर हा काय गुन्हा आहे? इथे रविराजांना मान खाली घातल्याशिवाय पर्याय नसतो. आणि आता दुसरा व्हिडिओ पाहिल्यानंतर दामिनी देशमुखला कळणार की साक्षी ही खुनी आहे आणि आता दामिनी देशमुख त्यानंतर काय करणार, कसा खेळ खेळणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.